नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परमेश्वर मस्के तुमचे श्री मॅथ्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतो. आपण बघणार आहोत एनिमेसच्या क्लासमध्ये परिमेय अपरिमेय संख्या या चॅप्टरचे पूर्ण विश्लेषण. त्यातले आपण दोन भाग करणार आहोत, पहिला भाग एक आणि दुसरा भाग. या भागामध्ये आपण चॅप्टर नंबर 1 परिमेय व अपरिमेय संख्या हा अभ्यासणार आहोत. बघा, यामध्ये तुम्हाला पुढील पैकी कोणती संख्या परिमेय नाही? परिमेय संख्या नाही असं विचारलं तुम्हाला. मग परिमेय संख्या नाही, 22/7 परिमेय संख्या आहे, 3.14 ही पण परिमेय संख्या आहे, आणि पाय पहिला ऑप्शन तुमचा पाय. आता पायची व्हॅल्यू फाइंड आउट झालेली नाही, डिफाईनच नाही, तर इथं तुमचं उत्तर काय असणार आहे? परिमेय नाही. तर इथं तुमची उत्तर म्हणजे परिमेय नाही म्हणजे काय? अपरिमेय. ऑप्शन नंबर 1 5.131313331333 ही संख्या खालीलपैकी कोणत्या पर्यायाद्वारे अचूक दाखवता येईल? आता पहिला ऑप्शन तुमचा 5.13, पहिला ऑप्शन तुमचा 5.13. तर बघा, 5.13 आणि बार दिला, याचा अर्थ असा होतो की 5.131313 हा नंबर जे तुमचा हा ग्रुप 1313 हा रिपीट होणार. पण असं 1313 रिपीट होते का? नाही होत. म्हणजे पहिला ऑप्शन सुद्धा झाला. 5.13133 रिपीट होते. मग इथं 13133 पण हा सुद्धा ऑप्शन तसं चालणार नाही. तिसरा ऑप्शन तुमचा 5.133 म्हणजे इथं तुमचा 133 हा ग्रुप रिपीट होणार. परंतु प्रश्न असा आहे तुमचा 5.13133133331 म्हणजे असा तुमचा वाढत चालला. परंतु ऑप्शन 1 नाही, 2 नाही, 3 नाही, असा वरीलपैकी कोणताही पर्याय तुम्हाला इथं राहणार नाही. 4 घनाची घनफळे पुढे दिली आहेत, त्यापैकी कोणत्या पर्यायातील घनाची प्रत्येक बाजू अपरिमेय संख्या असेल? आता 125 घ सेमी असा ऑप्शन आहे, नंतर 144 घ सेमी दुसरा ऑप्शन आहे, तिसरा ऑप्शन 343 घ सेमी हा तिसरा ऑप्शन आहे, आणि 4 नंबरचा ऑप्शन 729 घ सेमी. आता बघा, 125 हा पण क्यूब आहे, 343 हा पण क्यूब आहे, आणि 729 हा पण असेल तरी क्यूब आहे. परंतु हा जो 144 हा 12चा स्क्वेअर आहे, क्यूब नाही. हा काय? 112 हा जो 144 हा जो 12चा स्क्वेअर आहे, हा कोणाचाही स्क्वेअर क्यूब नाही. तर याचा ऑप्शन मध्ये उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2, ही बाजू अपरिमेय संख्या असेल. पुढीलपैकी कोणते गुणोत्तर ही अपरिमेय संख्या आहे? तुम्हाला अपरिमेय विचारलं. परिघ म्हणजे सरकमफरन्स काय तुमचा? सी. वर्तुळ क्षेत्रफळ काय? एरिया आहे. मग तुमचा सरकमफरन्स मधला 2πr आणि एरिया जे वर्तुळाचं क्षेत्रफळ πr². म्हणजे तुमची जे इथं पाय कॅन्सल होणारे रेडियस म्हणजे आर पण तुमची म्हणजे व्हॅल्यू येणार इथं. अर्थात काय? तर परिघ आणि वर्तुळ क्षेत्रफळ जर घेतलं तिथे तुम्हाला व्हॅल्यू येणार आहे. व्हॅल्यू जर येणार आहे तर तुम्ही इथं जर काही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इथं काही ना काही नंबर भेटणार, म्हणजे परिमेय संख्या भेटणार. व्यास आणि त्रिज्या, व्यास म्हणजे डायमीटर अपॉन रेडियस, म्हणजे इथं पण दोन व्हॅल्यू येणार. चौरसाची परिमिती म्हणजे 4a आणि आपली चौरसाची बाजू a जर आपण केलं तर इथं पण व्हॅल्यू येणार तुम्हाला. आता परिघ जे तुमचा हा परिघ म्हणजे काय? तुमचा सरकमफरन्स आणि व्यास म्हणजे डायमीटर. आता परिघ म्हणजे काय? तुमचा 2πr आणि डायमीटरला आपण r आणि r पण लिहू शकतो, पण r कॅन्सल होईल, पण तुमचा हा जो हा पाय कॅन्सल होणार नाही. आणि पायची व्हॅल्यू जी तुमची आता आपण पाहिलं क्वेश्चन नंबर 1 मध्ये, तर पाय तुमची परिमेय संख्या नाही म्हणजे अपरिमेय संख्या आहे. तर इथं पाय तुमची सुद्धा अपरिमेय संख्या असणार. पुढीलपैकी कोणते गुणोत्तर अपरिमेय संख्या असेल? ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. लक्षात मित्रांनो, 3a + 1/2 आणि 1/a + 1 या संख्या परस्परांच्या गुणाकारांच्या काय व्यस्त आहे. तर a ची किंमत, आता गुणाकाराच्या व्यस्त जर असेल तर बघा, आता आपण अशी प्रॉपर्टी बघा, आता जर आपण सॉल्व्ह करायला घेतलंय 3a + 1/2 आणि म्हणलं इथं आणि गुणाकार व्यस्त 1/a + 1 जर म्हणलं तर इक्वल्स टू या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त आहे. तर याची किंमत किती? आपण जर सॉल्व्ह केलं त्याला याची व्हॅल्यू 1 येणार. याची व्हॅल्यू किती येणार आहे? 1. आता सॉल्व्ह करायला घेतलं तर आपण याचं मल्टिप्लिकेशन केलं ऍक्च्युअल मध्ये बघा, 3a + 1 जर मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? 3a + 1/2 ने जर मल्टिप्लाय केलं तर 2a + 2 इक्वल्स टू तुमचा 1. आता याची आपल्याला आन्सर काढायची, याची किंमत काढायची सांगितली आपल्याला, तर आपल्याला काय करायचं? ऑप्शन ठेवायचे. असा प्रश्न असला तर ऑप्शन ठेवून बघायचे. 2 आणि 1/2 1 आणि 3. आता आपण जर 2 ठेवला इथं तर काय होणार? 3 2 6 + 1 म्हणजे तुमचं इथं 3 2 6 + 1 म्हणजे वरती येणार तुमचा 7
आणि खाली येणार तुमचा जर 2 ठेवला असेल 2 + 2 × 2 4 + 2 झाले तुमचे 6 = 1. हे सुद्धा तुम्हाला चालणार नाही. 1 आन्सर येत नाही. मग 1/2 जर ठेवलं तर 1/2 चे आपण थोडं 1 ठेवलं, जर आपण 1 ठेवलं इथं मध्ये बघा, आपण 1 ठेवून बघू. 3 × 1 + 1 अपॉन 2 × 1 + 2 = 1. 3 × 1 = 3 + 1, 2 × 1 = 2 + 2 = 1. 3 + 1 4 अपॉन 4 = 1. 4 अपॉन 4 म्हणजेच काय तुमचा 1. 1 = 1. मग याचा ऑप्शन कोणता असणार आहे तर तुमचं 1. तसंच तुमचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर तुमचा 6 नंबरचा क्वेश्चन झाला आपला. आता आपण बघणार 1 2 3 4 5 6. हां, तरी तुमचा 12 अपॉन 15 आणि तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे 2 अपॉन 5. या दोन संख्येच्या दरम्यान खालीलपैकी कोणती संख्या येते. आपल्या संख्या येते असं विचारलं तर याचा डिनोमिनेटर सारखा नाही. मग आपलं पहिले काय करायला, सुरुवातीचं काम आपलं या दोघांचा डिनोमिनेटर सेम आहे की नाही ते चेक करायचं. डिनोमिनेटर सेम नसेल तर सेम करायचं. बघा इथं 15 आणि 5 हा लहान आहे, मग याला आपण काय करायचं, 5 ला 15 सारखं कन्वर्ट करून बघायचं. आणि जर नसेल तर दोघांना कन्वर्ट करायचं. तर 15 5च्या टेबलमध्ये 15 कोड येतो तर 3 नंबर येतो. जर आपण खाली 3 ने मल्टिप्लाय केलं तर वरती सुद्धा आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावं. म्हणजे आपल्याला येणार ऑप्शन काय 12 अपॉन 15 आणि 3 2 जा 6 आणि 5 2 जा 5 3 जा 15. दोघांचे डिनोमिनेटर इथं तुमचे सेम. दोघांचे डिनोमिनेटर सेम म्हणजे दोघांचे डिनोमिनेटर 15. आता आपल्याला बघायचं काय, या 12 आणि 6च्या मध्ये आपल्याला या दोघांच्या दरम्यान सांगितले. प्रश्न असा आहे बघा, प्रश्न विचार तुम्हाला दरम्यान सांगितलं, दरम्यान या दोघांच्या मध्ये बघायचे. तर दरम्यान कोणते नंबर असणारे, 11 असेल, नंतर 10 असेल, 9 असेल, 8 असेल, 7 असेल, हे नंबर असणार. आणि प्रत्येकाच्या डिनोमिनेटरमध्ये 15 असणार. आपण 15 असणार. तर बघा आपल्याला विचार खालीलपैकी संख्या येत नाही असा प्रश्न विचार येत नाही. 10/15 येतो का तर येतो. 11/15 येतो का तर येतो. 9/15 येतो का तर येतो. आणि 6/15 येतो का. आता 6 तर ऑलरेडी त्याच्यामध्ये 6 आहे, तर याच्या 6/15 6 दरम्यान येतो का नाही. मग हा ऑप्शन असणार तुमचा कोणता, ऑप्शन नंबर 6 हा त्याचं उत्तर असणार आहे. तसंच आता आपल्याला बघा प्रश्न नंबर 7 तुम्हाला दिलं 135 अपॉन 42 या अपूर्णांकाचे दशांश रूप पुढीलपैकी कोणते. अपूर्णांकाचे दशांश रूप आपल्याला विचारले. मग दशांश रूप जर विचारलं असेल तर आपण काय करणार बघा, या 42 आपल्याला 135 ला डिवाइड होतं का ते चेक करायचं. मग जर आपण या 2 ने जर डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 2 जा 4, आपल्याला 2 ने डिवाइड करून फायदा, कारण वर 5 आहे. मग आपण काय करणार, टेस्ट लावणार. या टेस्ट जर लावली आपण तर बघा 3च्या टेस्टमध्ये या 4 + 2 6 होतात. 1 + 3 4, 4 + 9 म्हणजे पाहिजे दोघायला पण दोन्ही वर न्यूमिनेटर आणि डिनोमिनेटर 3 ने भाग काटाकाटी करता येते. म्हणजे 3 1 3 उरला 1 3 चौक 12. इथं पण वरती 3 1 3 3 2 6 3 3 3 चौक 12 उरला 1 3 5 15. म्हणजे तुम्हाला काय आली इथे 45 अपॉन 14. तर आपल्याला याचं डिवाइड करायचं. म्हणजे 45 अपॉन 14 जर डिवाइड जर केलं आपण, 14 1 14, 14 2 28, 14 3 42. मी दोन्ही लँग्वेजमध्ये घेणार तुम्हाला, मराठी आणि इंग्लिशमध्ये. मग जर आपण 14 3 42 जर 45 म्हणून 42 गेले तर 3 राहिले. मग 3 राहिले तर पॉईंट घेतला, पॉईंटच्या बद्दल आपल्याला भेटतो इथं 0. 14 1 14, 14 2 28. 30 म्हणून 28 गेले किती राहिले तुमचे 2. पॉईंट घेतला, पॉईंटच्या बद्दल परत 0. 14 1 14, 20 म्हणून 14 गेले किती राहिले 6. पॉईंट घेतला, पॉईंटच्या बद्दल 0 घेतलं. 14 1 14, 14 28, 14 3 42, 14 चूक 56, 60. इथे तुमची 56, 60 म्हणून 56 गेले, परत राहिले 4. आता बघा ऑप्शन चेक करून बघा असे दिसतात का कुठे तुम्हाला, नाही तर परत आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. जर आपण पॉईंट घेतले, पॉईंटच्या बद्दल आपण जर डबल 0 घेतला, 14 1 14, 14 2 28, 14 3 42 मोठे, 14 2 28, 40 म्हणून 28 गेले किती राहिले 12. 3.2142. आता ऑप्शन असा ऑप्शन आहे का 3.124, हा ऑप्शन चालेल का नाही चालणार. 3.148 रिपीट होतो का नाही चालणार, हा पण ऑप्शन सुद्धा चालणार नाही. 3 आता याच्यावर डायरेक्टच बार दिला, हा ऑप्शन लगेच चालणार नाही. बघा असे ऑप्शन इलिमिट करायचे, ऑप्शन इलिमिट करून सॉल्व्ह करायची पहिली गोष्ट. आणि लास्ट वाला क्वेश्चन तुमचा ऑप्शन आहे 3.21414285 हा नंबर चालतो तुमचा, म्हणजे हा रिपीट हो राहिला. ऑप्शन नंबर 4 ही तुमचा आन्सर असणार. खालीलपैकी सर्वात लहान परिमेय संख्या कोणती. तुम्हाला काय विचार खालीलपैकी. आता बघा इथं ऑप्शन 1 बघा कसं सांगतो मी तुम्हाला. आपण जर बघितलं
इथं तुमचा 0 असतो, इकडे तुमचा पॉझिटिव्ह नंबर असतात, इकडे तुमचे निगेटिव्ह नंबर असतात. मग आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर 0/9 तर तुमचा इथे कुठेतरी निगेटिव्ह नंबर तुमचा 0च्या लेफ्ट साईडला येणार आहे. 1/4 तुमचा इथे कुठेतरी येणार आहे इथे, आणि -10/9 इकडे कुठेतरी मायनस आहे. तुम्हाला विचारलं लहान परिमेय संख्या कोणती. लहान परिमेय म्हणजे निगेटिव्ह, जेवढा निगेटिव्ह नंबर मोठा असेल तेवढा तो काय असतो लहान, कारण इथं डिनोमिनेटर सगळ्याचे सारखे आहे. तर आपण डिनोमिनेटरचा विचार न करता वरच्या नंबरचा विचार करू. जेवढा डिनोमिनेटर मोठा असेल म्हणजे जेवढा तुमचा डिनोमिनेटर मोठा परंतु निगेटिव्ह साईन मध्ये का असतात, जेवढा मोठा तेवढा तो छोटा असतो. तर मग असं ऑप्शन फक्त एकच आहे, -10/4 ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. बघा आपल्याला 9 नंबरचा क्वेश्चन बघायचा आहे. 9 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलंय, x - 5 इकडे दिसतं बघा. हा, x - 5 आणि x + 7 या परस्परांच्या विरुद्ध संख्या. अशा ऑप्शन काय आपल्याला काय करायचे, ऑप्शन ठेवायचे आणि सॉल्व्ह करायचे. आता तुम्हाला दिलंय x - 5 आणि दुसरं आहे तुम्हाला x + 7. यामध्ये एक ऑप्शन ठेवायचं आणि तरी एकची व्हॅल्यू काढायची आणि त्या परस्परांच्या विरुद्ध आहे म्हणजे ऑपोजिट नंबर आहे असे आपल्याला ओळखायचे. जर आपण -1 वर ठेवली तर -1 - 5 किती होते तुमचं. जर आपण जर एकच चेक केलं तर होतं तुमचं -6. इथं आपण -1 ठेवलं +7 ठेवलं तर राहिलं तुमचं इथं 6. मग सांगा -6 आणि 6 हे एकमेकाचे अपोजिट नंबर आहे, तर आपले पुढचे ऑप्शन चेक करायची सुद्धा गरज नाही. ऑप्शन नंबर उत्तर येणार तुमचं -1. -6 याला 6 एकमेकाचे ऑपोजिट नंबर आहेत, विरुद्ध संख्या आहे. विरुद्ध संख्येला एकची व्हॅल्यू तुमची किती असणार आहे, तर इथं -1 असणार आहे. 10 नंबरचा क्वेश्चन दिला तुम्हाला, 2/5 आणि 5/2 यांच्या बेरजेला 1/2 या संख्येने गुणल्यास. या नंबरवर काय करायचं आपल्याला पहा, प्रश्न सोपा आहे. 2/5 + 5/2 यांच्या बेरजेला 1/2 ने गुणल्यास ही रिकामी जागा मिळते. आता या दोघांची जर का बेरीज केली तर काय होती बघा बरं. बे 1 बे 2 4 5 5 25 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण आणि 5 2 10 डिनोमिनेटर सेम ने म्हणून केलं आपण असं इंटू 1/2. बघा 4 आणि 25 जर आपण जर काही केलं तर 29/10 इंटू 1/2. या 29 न मल्टिप्लाय केलं तर 29 10 2 20 असे दोन्ही आले. आता असा ऑप्शन आहे का आपल्या याच्यामध्ये, तर ऑप्शन नंबर फर्स्टच आहे. उत्तर आपण असणार पहिलं. खालीलपैकी कोणते असत्य विधान ओळखायचं आपल्याला. संख्या रेषेच्या बाबतीत प्रश्न आहे. मग बा इथं 0 असणार आहे, इथं पॉझिटिव्ह नंबर असणार आहे, इथे तुमची निगेटिव्ह नंबर असणार. संख्या रेषेवर 8/3 ही संख्या शून्याच्या उजव्या बाजूला आहे. 8/3 संख्या शून्याच्या उजव्या बाजूला आहे म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर तर उजव्या बाजूला असणार. हे सत्य, हे काय तुमचं सत्य. संख्या रेषेच्या -5/16 ही संख्या शून्याच्या डाव्या बाजूला, हे पण सत्य कारण निगेटिव्ह नंबर तुमचे डाव्या साईडनंच असतात, लेफ्ट साईडनं. त्याच्यानंतर -5/8 आणि 9/8 या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूला असतात. बरोबर आहे, हे काय हे पण सत्य आहे. हे पण सत्य आहे. -5/5 आणि 9/8 एक पॉझिटिव्ह नंबर आणि हा पॉझिटिव्ह नंबर हा तुमचा निगेटिव्ह नंबर, या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूला असतात. एक पॉझिटिव्ह या बाजूला आणि एक बाजूला या बाजूला, म्हणजे हे पण सत्य. आपल्याला असत्य ओळखायचं. -31/5 आणि 1/5 या संख्या शून्याच्या विरुद्ध बाजूला असतात. मग सांगा दोन्ही नंबर निगेटिव्ह असेल तर शून्याच्या विरुद्ध बाजूला असतील का रे, नाही. मग असा ऑप्शन आपल्याला असत्य ओळखायला सांगितले तर ऑप्शन नंबर तुमचा 4 असणार, कारण हे असत्य. आपला प्रश्न असत्य ओळखायला सांगितलं, आपण असत्य ओळखलं. पुढीलपैकी कोणती संख्या अपरिमेय नाही. मग अपरिमेय नाही असं ओळखायला सांगितलं आपल्याला. मग अपरिमेय जर विचारलं तर हे √2 आहे. √2 ची व्हॅल्यू काढता येते, फाइंड आउट करता येते का, नाही. मग ही तुमची अपरिमेय संख्या नाही विचारलं म्हणजे तुमची अपरिमेय संख्या नाही. 7 + √3 ही पण सुद्धा 3 - √2. √2 इथं पण √2 आलं इथं. नंतर 5 - √9. √9चं जर 9चं आपण स्क्वेअर जर रूट जर घेतलं तर इथं तुमचं ते किती 5 - 3 आणि 5 - 3 झालं तर तुमचं उत्तर येतं 2. म्हणजे 2 काय तुमची परिमेय संख्या आहे. 2 काय तुमची परिमेय संख्या. आपल्याला विचारलं अपरिमेय संख्या नाही. ही पण अपरिमेय, ही पण अपरिमेय, ही पण अपरिमेय. आपल्याला अपरिमेय नाहीत, अपरिमेय नाही असं विचारलं म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात येते तुमच्या. बघा क्वेश्चन नंबर 13 आणि 15 साठी आपल्याला एक स्केल दिली. या स्केलमध्ये आपल्याला या दिलेल्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. बघा STQOMPN असे ऑप्शन दिले. 0 आणि 1 दिलाय. 0 आणि 1च्या मध्ये किती पॉईंट आहे, 1 2 3. म्हणजे जर का पॉईंट जर का 3 असतील तर याच्या डिनोमिनेटर मध्ये 4 असतो, याच्या डिनोमिनेटर मध्ये 4 असतो, याच्या डिनोमिनेटर मध्ये 4 असतो. हे आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाच्या डिनोमिनेटर मध्ये किती असणार आहे, 4 असणार आहे, 4 असणार आहे. मग इथं तुमचा 1, इथं तुमचा 2, इथं तुमचा 3,
इथं तुमचा -1, इथं तुमचा -2, इथं तुमचा -3. वरील संख्या रेषेचा अभ्यास करून विरुद्ध संख्या नसलेली जोडी कोणती ती ओळख. नसलेली जोडी ओळखायची. आपला ऑप्शन चेक करू आपण. पहिला टी आणि दुसरा आहे तुमचा एन. टीची जोडी काय तुमची, तर टी तुमचा -2/4 आणि एन काय तुमचा 3/4. मला सांगा वरील संख्येचा अभ्यास करून विरुद्ध संख्या नसलेली जोडी ओळखायची. प्रश्न नसलेली जोडीपैकी मग -2/4 आणि 3/4 हे विरुद्ध संख्या आहेत का या? नाही. मग उत्तर तुमचं पहिलंच आहे. बाकी आपल्याला चेक करायची सुद्धा आवश्यकता नाही. पहा समजा आपण क्यू आणि एम घेतला असं, क्यूची जोडी किती तुमची इथं -1/4. किती आहे -1/4 आणि एम ची जोडी काय तुमची 1/4. म्हणजे एकमेकाची विरुद्ध आहेत का नाही? म्हणजे चालन का आपल्याला? नाही. म्हणजे आपल्या पुढच्या ऑप्शन सुद्धा चेक करायची गरज नाही. ऑप्शन तुमचं 1च असणार. पी आणि क्यू या निर्देशाकडील फरक आहे. आता पी आणि क्यूच्या निर्देशाकातला फरक आहे. पीचा ऑप्शन जे तुमचा किती तुमचा, तो पी किती तुमचा पी आणि दुसरा काय तुमचा क्यू. पी तुमचा इथं 2/4, पी तुमचा 2/4 आणि क्यू किती तुमचा इथं -1/4 आणि यातला फरक काढायचा सांगितलं. म्हणजे मायनस मायनस काय होणार तुमचं इथं प्लस होणार आहे. म्हणजे बघा 2/4 प्लस 1/4. डिनोमिनेटर सेम आहे. आपण एकदा असल्याने 2 + 1 3/4 आलं. 3/4 म्हणजे ऑप्शन नंबर कोण तुमचा इथं 2. पी आणि क्यूच्या निर्देशाला फरक काय तुमचा 3/4, ऑप्शन नंबर 2. यस या बिंदूचा निर्देशक रिकामी जागा आहे. यस या बिंदूचा निर्देशक आहे. आता यसचा निर्देशक आपल्याला स्केलवर बघायचा. यसचा निर्देशक आहे -2/4 -2/4 इथं ऑप्शन आहे का बघा. बघा यस या बिंदूचा निर्देशक आहे. यस या बिंदूचा क्यू टी आणि एस 1 इथं 2 इथं किती -3/4 ऑप्शन नंबर 2. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता उर्वरित जे प्रश्न आहे आपण भाग 2 मध्ये बघणार आहोत. आता व्हिडिओ खूप लेंदी होत आहे, त्यामुळे आपण काय करणार तर आपण व्हिडिओ छोटे छोटे बनवणार आहे. तर दुसरा भाग आपण पार्ट 2 मध्ये बघू. प्रत्येकाने सर्वांनी चॅनलला काय करायचं, लाईक करायचे, सबस्क्राईब बी करायचे, जेणेकरून मी तुम्हाला जे नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहेत ते तुम्हाला दिसतील आणि तुमचाही तुमच्यात फायदा होईल. एनएमएसची परीक्षा सर्वांनी करायचं. एनएमएसच्या परीक्षेसोबत तुमचा स्कॉलरशिपचा सुद्धा अभ्यास होतोय आणि एमटीएस एनटीएस सारख्या परीक्षांचा सुद्धा अभ्यास होतोय. सर्वांनी लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचे. प्लीज. थँक्यू.